नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, मी गावी आलेली आहे. गावाला बघा भरपूर अशी थंडी आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज पण चेंज झालेला आहे. कारण का गावाला खूप थंडी होती भरपूर अशी. आता इथे बघा मोटर चालू केलेली आहे. आता इथे बघा हे पाणी ना झाडांना सोडलेलं आहे. इथे काही आंब्याचे झाडं लावलेले. चला आता आपलं घर किती झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता इथे बघा प्लास्टरला सुरुवात केलेली आहे. आता बाहेरून पहिले सुरुवात केलेली आहे. आता पहिले बघा आपण मध्ये जाऊ, कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवते. अजून बरंचसं काम बाकी आहे आपलं, तरी पण तुमच्यासोबत मी थोडं थोडं शेअर करते. आता इथे बघा पहिले आपण हॉलमध्ये आलेलो आहे. आता हॉलला बघा भरपूर अशा मोठ्या मोठ्या आम्ही खिडक्या ठेवलेल्या आहे. म्हणजे कसं हवा पण घरामध्ये भरपूर अशी येते आणि छान वाटतात मोठ्या खिडक्या. हे बघा भरपूर अशा मोठ्या खिडक्या आहेत. जसं जसं आता घर आपलं होईल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आता इथे बघा बाहेरचं पण दिसतंय. आता वरती गेल्यानंतर मी तुम्हाला वरून दाखवेल कसं दिसतंय ते. आता इथे बघा किचनमध्ये आलेली आहे. इथेच आपल्या हॉललाच शेजारी लगेच किचन काढलेलं आहे. आता किचनमध्ये पण अजून काही काम नाही झालं. इथे आपलं टॉयलेट बाथरूम आहे. हे बघा आता त्याच्याच बाजूला इथे ना, इथे बघा हे कामगार लोक आहे, त्यांचं काम चालू आहे. मालवरती नेतात. आता इथून आहे ना, हे बघा वरती पण आहे ना, इथे असं अजून भरपूर काम बाकी आहे. आता इथून आपण हे बाहेरचं आहे ना, इथे ना कपडे आणि भांडी करण्यासाठी ओटा काढलेला. चला आता आपण पहिले जिन्यानी वरती जाऊ. वरती तुम्हाला दाखवते किती रूम आहे आपल्या. आता इथे बघा जिन्यानी आपण वरती चाललेलो आहोत. हे बघा आता इथे गेल्यानंतर लगेच डाव्या साईडला आहे ना, इथे पण आपलं वरती गेल्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम आहे. हे बघा इथे त्याच्याच पुढे त्यालाच लागून आहे ना, इथे एक बेड काढलेला आहे या साईडला. आता तिथून बघा हे बघा वरती पण आहे ना, इथे काही पण सामान ठेवायला केलेलं आहे. आता त्याच्या पहिले इथे तुम्हाला खिडकीतून दाखवते बाहेरचं असं दिसतंय. हे बघा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला वरती गेल्यावर दाखवेल कसं दिसतंय बाहेरचं. इथे बघा काही असं आपलं डब्बे किंवा सामान ठेवण्यासाठी वरती बनवलेलं आहे. पोटमाळा म्हणतो त्याला आपण ते. त्याच्यानंतर इथे बघा काम चालू आहे. इथे जे आपलं पोर्च आहे ना वरती, तिथलं काम चालू आहे. बाहेरून प्लास्टर करायचं काम. आता इथे काही जात नाही. आता तिथून आल्यानंतर हे बघा इथे पण दुसरी रूम काढलेली आहे. थोडीशी सर्दी झालेली आहे, आवाज थोडा वेगळा येत असेल तुम्हाला. आता इथून बघा आपण आहे ना जिन्यानी परत वरती जाऊया. खाली 3 रूम काढलेले आहे. हे बघा चला आता वरती जाऊ आपण परत जिन्यानी. आता आपण टेरेसवरती आलेलो आहे. आता इथून बघा वरती टेरेसच्या वरून कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. हे बघा या पद्धतीने वरती पण अजून भरपूर घोटाई वगैरे बाकी आहे. आणि हे बघा वरून या पद्धतीने दिसतंय. आता इथे बघा समोर आहे ना आमचं जुनं घर दिसतंय. हे बघा इथे आहे जुनं घर. आता इथून बघा हा समोरून रस्ता आपला जातोय. अगदी रस्त्याच्या त्या बाजूला जुनं घर आणि रस्त्याच्या ह्या बाजूला नवीन घराला सुरुवात केलेली आहे. आता वरून बघा ह्या पद्धतीने दिसतंय. आता इथे बघा हा टॅमॅटो लावलेला आहे आणि बराचसा आता संपत आलेला. याच्यामध्ये पण पाठीमागे बघा टॅमॅटोच्या बाजूला इथे ना गहू केलेला आहे. इथे बघा जिन्याच्या वरती ना तिथे पण स्लॅब टाकून घेतलेला आहे. आता इथे बघा टॅमॅटो आता बराचसा म्हणजे संपलेलाच आहे. आता बाजार पण कमी झालेला आहे. हे बघा वरून बघा टेरेसवरून असं दिसतंय. आता जसं जसं होईल अजून भरपूर असं काम बाकी आहे आपलं, तसं तसं तुमच्यासोबत मी थोडं थोडं शेअर करेल. आता इथे बघा अजून घोटाई बाकी आहे, कलर बाकी, भरपूर असं काम बाकी, लादी वगैरे सर्वच बाकी. आता चला इथून परत आता तुम्हाला मी खाली दाखवते. जिन्याने आपल्याला खाली जायचं. इथे पण स्लॅब टाकून घेतलेला आहे वरती जिन्याच्या वरती.
आमच्याकडे पाऊस हा भरपूर राहतो त्याच्यामुळे. आता इथून बघा आपण खाली जाऊ जिन्यानी. आता इथूनच बघा लगेच खिडकी ठेवलेली. हे बघा इथे, इथून परत जिन्याने आपण खाली जाऊ. हे बघा खिडकीतून बाहेर असं दिसतं. म्हणजे आपण जिन्यानी वरती गेलो ना, जिन्यामध्ये पण खिडकी ठेवलेली, म्हणजे प्रकाश भरपूर पडतो घरामध्ये. बघू शकता इथे. चला आता आपण अजून इथून खाली जायचंय. म्हणजे खाली ना हॉल आणि किचन काढलं आणि त्याच्यावरती ना 3 बेड काढलेले. 2 स्लॅब्स आहे आपलं घर. इथे बघा आपलं किचन दिसतं आहे या पद्धतीने. हे बघा. आता इथून बघा बाहेर आलेली मी किचनच्या दरवाज्यातून. इथे भिंत घातलेली. इथं आपल्याला कपडे भांडे करण्यासाठी. आता बाहेरून बघा लांबून या पद्धतीने दिसतंय. भरपूर काम बाकी आपले. हे बघा प्लास्टरला सुरुवात केलेली त्यांनी आता. आता बघा सर्व बाजूनं प्लास्टर झालेलं आहे. बाहेरच्या बाजूनही बघा ही एक बाजू तयार झालेली प्लास्टरनं. आता इथे ना एक बेडला आहे ना बाहेरून बाल्कनी काढलेली. हे बघा इथे हे आपलं किचन, म्हणजे बाहेरून एक रूम काढलेला आहे. हे बघा या पद्धतीने दिसतंय. चला आता ही बाजू एक झालेली प्लास्टर करून आपली. आता इथे ही ना पाठीमागची बाजू आहे. इथे पण प्लास्टर झालेलं आहे. इथे बघा आपल्या ह्या खिडक्यांचं दिसतंय. ही बघा ही बाजू एक झालेली आहे आणि समोरची बाजू आपली प्लास्टर राहिलेली करायची. हे बघा या पद्धतीने दिसते बाहेरून. अजून काही जास्त काम नाही झालेलं त्याच्यामुळे जास्त काही असं खास दिसत नाही ते व्यवस्थित. असं जसं जसं होईल तसं तसं दाखवायचा प्रयत्न करीन मी. हे बघा बाहेरून खिडक्या पण छान अशा मोठ्या मोठ्या दिसतात. बघू शकता अजून भरपूर दिवस आहे आपलं काम व्हायला. आता इथे बघा बाजूला आहे ना झेंडूचे झाडं लावलेले. छान फुलं आलेले त्याला. कलर पण सुंदर आहे. हे बघा बघू शकता सुंदर कलर आहे. कसलं आहे माहीत नाही मला, ते वेगळंच नाव आहे त्या झाडाचं. झेंडूच आहे पण वेगळा झेंडू येतो. इथे बघा टॅमॅटो केलेला आहे पण आता त्याचे ना भरपूर असे तोडून झालेले, म्हणजे भरपूर खुडे झालेले. आता आहे ना आता एखादाच खुडा करायचा आहे, नंतर हा टॅमॅटो काढून टाकायचा आहे. आता बाजार पण नाही आहे भरपूर आहे. आता हे बघा बाहेरची बाजू अशी दिसते. बाजूनच सगळी शेती आहे. हे बघा बघू शकता इथे. आता तोडायचीच आहे 2 दिवसांनी टॅमॅटो. थंडीमुळे ना जास्त टमाट्यांना लाल होती नाही, लवकर पिकत नाही.